अकोला शहराच्या मध्यवर्ती गांधी रोड परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची मोठी कारवाई। सराफा दुकानांवर धाडसत्र। नागपूरच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे। दुकानापुढे उभ्या असलेल्या आयकर वाहनांच्या सामान्य नागरिकांपासून ते व्यावसायिकांपर्यंत एकच चर्चा रंगली आहे। नक्की कोणावर आहेत टार्गेट? चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। बुधवारपासून सुरू झालेली ही आयकर विभागाची कारवाई गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिली। अकोल्यातील गांधी रोड परिसरात असलेल्या काही नामांकित सराफा दुकानांवर आयकर अधिकाऱ्यांनी छापे टाकत आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे। सकाळपासूनच या दुकानांपुढे आयकर विभागाची 4 चाकी वाहने उभी असल्याने सामान्य नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। या तपासणी दरम्यान अधिकारी खरेदी विक्रीचे रजिस्टर, कॅशबुक, इनव्हॉइसेस आणि बँक ट्रान्झॅक्शन सारख्या अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांची बारकाईने छाननी करत आहेत। माहिती समोर येत आहे की काही महत्त्वाचे दस्तऐवज आयकर विभागाने ताब्यात घेतले आहे। ही संपूर्ण कारवाई नागपूर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात असल्याचे सांगितले जात आहे। अजूनही कोणत्याही अधिकृत प्रेस नोटद्वारे याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही। त्यामुळे ही कारवाई अजून किती दिवस चालेल, कोणते आणखी व्यापारी रडारवर आहेत हे अद्याप स्पष्ट नाही। मात्र या तपासणीमुळे शहरातील इतर सराफा व्यावसायिकांमध्येही प्रचंड भीतीचं वातावरण आहे। अकोल्यातील या कारवाईने सराफा बाजारात एकच खळबळ उडून दिली आहे। आयकर विभागाची ही चौकशी कुणाला लक्ष करेल आणि कोणत्या नव्या घडामोडी पुढे येतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे।